नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मार्केट कसं राहिलेलं होतं, आज मार्केटमध्ये काय न्यूज होत्या आणि उद्या परत मार्केट क्रॅक करण्याची शक्यता आहे का, हे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळतील असा मी प्रयत्न करेन। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आजचं मार्केट जर पाहिलं तर निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी सगळ्यामध्ये आपल्याला ब्रॉड बेस सेलिंग दिसत आहे। आपल्याला निफ्टी जे आहे ते ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली क्लोज झालेले आहे। सेन्सेक्स आहे तो 700 पॉईंट्सनं खाली क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जे आहे ते 550 पॉईंटनं आपल्याला ऑलमोस्ट 550 पॉईंटनं आपल्याला क्लोज झालेली दिसत आहे। आजचे टॉप गेनर जर पाहिले तर त्यामध्ये ONGC, गेल, अडानी पोर्ट्स, SBI लाईफ इन्शुरन्स आणि कोल इंडिया हे आजचे टॉप गेनर्स राहिलेले आहेत। त्यामध्ये ऑइल मार्केटिंग कंपनी आणि ऑइल कंपनीज ह्या ज्या आहेत ह्या टॉप गेनर्समध्ये दिसत आहेत, कारण जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइलचे जे किमती आहेत ते वाढायला लागलेले आहेत। आता क्रूड ऑइल जे आहे ते $48 गेलेलं दिसत आहे आपल्याला। त्यामुळं ह्या ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते वाढलेले दिसतात आपल्याला। आजचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, सन फार्मा आणि बजाज फायनान्स हे टॉप लूजर्स राहिलेले आहेत। आपण जर पाहिलं तर हे सगळे जे टॉप लूजर्स आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये आयशर मोटर आणि कोटक महिंद्रा बँक हे जे होते हे जबरदस्त यामध्ये रॅली आलेली आपण बघितलेली आहे। आयशर मोटर आणि कोटक महिंद्रा बँक हे दोन्ही जे शेअर्स आहेत ते ऑलमोस्ट 40% वरती गेलेले होते मागच्या काही दिवसामध्ये। त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येणं हे क्रमप्राप्तच होतं। ॲक्सिस बँक आणि बजाज फायनान्स हे सुद्धा 35 ते 40% यामध्ये सुद्धा रॅली आलेली आपण बघितलेली आहे। त्यामुळं हे सर्व जे आहे ते प्रॉफिट बुकिंगचा शिकार झालेले आहेत असं मला वाटतंय। आपण आजचे जर ग्लोबल मार्केट जर पाहिलं किंवा ग्लोबल म्हणजे युरोपियन मार्केट जर पाहिलं तर युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला आज थोडीशी गिरावट दिसत आहे, पण जास्त असा काही एकदम क्रॅक झालेला दिसत नाही आहे। त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुकिंगच म्हणावं लागेल। युरोपियन मार्केटचं सगळं जर युरोपियन मार्केट बघितलं आपल्याला तर थोडीफार आपल्याला गिरावट दिसत आहे युरोपियन मार्केटमध्ये। आपण निफ्टीचं जर चार्ट ॲनालिसिस करायचं म्हणलं तर निफ्टीमध्ये आपल्याला दिसत आहे की आजची जी कॅन्डल बनलेली आहे ती जबरदस्त बियरिश कॅन्डल बनलेली आहे आणि ही ऑलमोस्ट बियरिश माराबोजू कॅन्डल बनलेली आपल्याला दिसत आहे आणि दुसरं बियरिश इनगल्फिंग पण केलेलं आहे। त्यामुळं हा जो बियरिश इफेक्ट आहे तो उद्या पण राहण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळं उद्या पण मार्केट जे आहे ते उद्या मार्केट इथून पण खाली जाण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतंय। तर मार्केटला जो आहे मार्केटला 12,800 जसं मी तुम्हाला सांगत होतो की हा जो सपोर्ट आहे 12,800चा सपोर्ट आहे, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जोपर्यंत मार्केट 12,800चा सपोर्ट तोडत नाही आहे तोपर्यंत मार्केट बुलिशच राहण्याची शक्यता आहे। जोपर्यंत मार्केट 12,800 तोडेल, ज्या दिवशी मार्केट 12,800 तोडेल त्या दिवशी जर मार्केटमध्ये बियरिश सेंटिमेंट्स आले तर मी तुम्हाला त्यावेळी तसं अपडेट करेन। बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीची जी कॅन्डल बनलेली आहे ही बियरिश एनगल्फिंग कॅन्डल जरी असली तरी निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये विकनेस जी आहे ती आपल्याला कमी दिसत आहे। तरी पण निफ्टीसुद्धा वीकच आहे आणि उद्या पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला गिरावट येण्याची शक्यता दिसत आहे। बँक निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट 28,500ला बँक निफ्टीला सपोर्ट आहे। इथं आपल्याला चार्टवरती दिसतोय हा सपोर्ट आहे बँक निफ्टीला। तो 28,500चा सपोर्ट जर तोडला तर नंतर 28,000चा जो सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तो सपोर्ट दिसतोय आपल्याला। आजच्या गुड न्यूजचा जर विचार केला तर इंडियन इकॉनॉमी जी आहे ती चांगली रिकवर होताना दिसत आहे आणि क्रेडिट ग्रोथ जी आहे ती सुद्धा
पिकअप होताना दिसत आहे, म्हणजे ते हळूहळू आपल्याला वाढताना, क्रेडिट ग्रोथसुद्धा वाढताना दिसत आहे. नॉट सो गुड न्यूजचा जर विचार केला तर लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँक आहे याच्या मर्जरसाठी गव्हर्नमेंटनं अप्रुव्हल दिलेलं आहे आणि गव्हर्नमेंटनं जे फायनल स्कीम ऑफ अमालगमेशन जे आहे त्यासाठी इक्विटी राईट ऑफमध्ये जो क्लॉज होता त्यामध्ये काही चेंज केलेलं नाही. त्या क्लॉजनुसार एंटायर पेड ऑफ कॅपिटल जे होतं लक्ष्मी विलास बँकेचं ते पूर्ण राईट ऑफ करण्यात येणार आहे हे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. दुसरी जी नॉट सो गुड न्यूज म्हणता येईल की आपल्याला सायक्लॉन निवार जे आहे ते तामिळनाडू आणि पुदुचेरी जे आहे इथं आज पहाटे धडकणार आहे. त्यामुळे तिथं जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे. 30,000 लोकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे तामिळनाडूमधून आणि 7,000 लोकांना पुदुचेरीमधून हलवण्यात आलेलं आहे. 2015मध्ये जशी स्थिती झालेली होती तशीच पूर स्थिती चेन्नईमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे फार म्हणजे तशी वाईट बातमी मला वाटत आहे आणि लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस येण्याची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.